आपल्या मुलांवरती पण दडपण टाकताना, आपल्या मुलांकडून अपेक्षा करताना त्या मुलांच्या मानसिक स्थितीचा पण आपण विचार केला पाहिजे. नमस्कार मित्रांनो, मी विश्वनाथ कदम. आपण सर्व मजेत असाल यात शंकाच नसावी. आज पुन्हा एकदा आपण एक महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय घेऊन आलो आहोत. लहान मुलापासून ते तरुण आणि वयोवृद्ध प्रत्येक वयातल्या माणसाला काही ना काहीतरी टेन्शन असतंच. हे टेन्शन जे आहे, हे टेन्शन कुणामुळे येतंय? स्वतःमुळे येतंय, दुसऱ्यांमुळे येतंय का अजून कुठल्या कारणांमुळे येतंय, याचा पण शोध घेणं खूप गरजेचं आहे. महत्वाचं कारण म्हणजे भरमसाठ अपेक्षा. गौतम बुद्धांनी सांगितलं आहे की अपेक्षा ही दुःखवून का कारण आहे. मित्रांनो, आपण जेवढ्या जास्त अपेक्षा ठेवू तेवढाच जास्त आपल्या मनाला त्रास होतो. कारण प्रत्येक अपेक्षा ही आपली पूर्ण होईल असं नाहीच. आपण ज्या लोकांवरती विश्वास ठेवला आहे, आपण ज्या लोकांकडून अपेक्षा करत आहेत, त्या लोकांकडून त्या अपेक्षा पूर्ण होतील असं नाहीच. मित्रांनो, आपण अपेक्षा त्याच प्रमाणात ठेवल्या पाहिजे ज्या अपेक्षा पूर्ण होतील. कारण ज्या वेळेस आपण जास्त अपेक्षा ठेवतो आणि त्या अपेक्षा जर आपल्या पूर्ण नाही झाल्या तर याचा डायरेक्ट परिणाम आपल्या मनावरती होतो, आपल्या शरीरावरती होतो. आणि काय होतं की आपण याच्यामध्ये नैराश्यामध्ये जाऊ शकतो. मित्रांनो, आज आपण बघितलं तर आपल्या लहान मुलांकडून असेल, पालकांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. आज लहान लहान मुले जर तुम्ही बघितले तर एका तणावाच्या खाली किंवा शिक्षणाच्या दबावाखाली कितीतरी मुलं अशी आहेत जे आज रोज एक मानसिक त्रास घेऊन जगत आहेत. तर आपण कधी विचार केला आहे का की आपण ज्या अपेक्षा आपल्या मुलांकडून करत आहोत त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ते सक्षम आहेत का? त्यांची मानसिक स्थिती जी आहे ती तेवढी सबल आहे का? हे फक्त मुलांच्या बाबतीत नाहीत, तर तरुणांच्या बाबतीत असेल किंवा घरच्या कर्त्या पुरुषाच्या बाबतीत असेल, स्त्रियांच्या बाबतीत असेल, हे प्रत्येकाच्या बाबतीत आहे. आपण घरामध्ये किंवा संसारामध्ये ज्यावेळेस रमत असतो त्यावेळेस सुख सुविधा आपल्या घरातील सगळ्यांना भेटाव्या त्या याच्यासाठी अहोरात्र कष्ट करतो. पण जो कष्ट करतो त्याच्याकडून तेवढ्याच जास्त अपेक्षा ठेवल्या जातात. मित्रांनो, या अपेक्षाचं ओझं घेऊन किंवा त्याचं दडपण घेऊन आपण जगण्यापेक्षा कुठेतरी आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये थोडासा चेंज केला पाहिजे. आपल्या अपेक्षा थोड्याशा कमी केल्या पाहिजेत. आपण ज्या व्यक्तींकडे तो अपेक्षा करणार आहोत त्या व्यक्तींवरती आपला तेवढा विश्वास आहे का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपल्या मनाला हे समजावून सांगितलं पाहिजे की जरी एखादी माझी अपेक्षा पूर्ण नाही झाली तरी मी माझ्या मनाला त्रास करून घेणार नाही. कारण ह्या भरमसाठ अपेक्षांचं जे ओझं आहे ना, हे खूप त्रासदायक आहे. आज आपण सोशल मीडियाच्या जगामध्ये जगत आहोत. इंस्टा, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, याच्यामध्ये प्रत्येकजण स्वतःला एक यशस्वी म्हणून किंवा एक सुखी आहे किंवा एक लक्झरियस लाईफ जगतोय असं प्रत्येकजण दाखवण्याचा प्रयत्न करत असतोय. याच्यामुळे होतं काय की आपण या लक्झरियस लाईफच्या दुनियेमध्ये भरकटलं जातोय. आपल्याला हे वाटतं की हे लोक जर एवढे यशस्वी होत असतील, मग ते यूट्यूबवरती असतील किंवा इन्स्टावरती असतील, तर आपण का होत नाही? पण मित्रांनो, याच्या मागचं तुम्ही सत्य पाहिलं आहे का? प्रत्येक जण यूट्यूबवरती किंवा फेसबुकवरती जो दाखवतो, जो स्वतःला प्रिटेंड करतो किंवा स्वतःचा दिखाऊपणा करतो, ते खरंच तेवढे यशस्वी असतात का? असं नाही मित्रांनो. याच्यातील काही लोक असतात जे खरंच यशस्वी असतात, पण काही लोक असतात जे स्वतःचा फक्त एक आविर्भाव मिरवत असतात. आणि याच आविर्भावामुळे, दिखावेपणामुळे आपण स्वतःला भुलले जातो आणि त्याच्यामध्ये आपण स्वतःला त्या दुनियेमध्ये इमॅजिन करण्याचा प्रयत्न केला जातो. असे कितीतरी लोक आहेत या सोशल मीडियाच्या नादामध्ये स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेतलं आहे. लोक असे म्हणतात ना की जे दिसतं ते नसतं म्हणून जग फसतं. याच म्हणीचा अर्थ आपण घेतला तर खरंच आपण आज सोशल मीडियाच्या दुनियेमध्ये स्वतःला हरवण्याचा प्रयत्न करतोय, त्यांच्याबरोबर तुलना करण्याचा प्रयत्न करतोय. मग तो स्वतःचा असेल किंवा आपल्या मुलांचा असेल. आज एखाद्या मुलाने एखाद्या गेममध्ये पुढे गेला असेल तर आपण आपल्या मुलांकडून तीच अपेक्षा करतो, पण आपण हे नाही पाहत की आपला मुलगा त्या क्षेत्रामध्ये सक्षम आहे का? एखाद्या वेळेस आपला मुलगा त्या क्षेत्रात नसेल पण दुसऱ्या क्षेत्रात सक्षम असेल, याचा कधी विचार केला आहे का? त्याच्यामुळं आपल्या मुलांवरती पण दडपण टाकताना, आपल्या मुलांकडून अपेक्षा करताना त्या मुलांच्या मानसिक स्थितीचा पण आपण विचार केला पाहिजे. प्रत्येकालाच 1,00,000, 2,00,000, 4 लाखाची नोकरी लागते असं नाही. प्रत्येकजण
बिझनेसमध्ये असेल किंवा नोकरीमध्ये असेल किंवा धंद्यामध्ये असेल यशस्वी होईल असंच नाही, पण प्रत्येकाच्या घरची अपेक्षा तीच असते की आपल्या मुलांना सुद्धा त्याच पद्धतीने यश मिळवलं पाहिजे. तर मित्रांनो, हे कंपॅरिझन जे आहे, हे कंपॅरिझन कुठंतरी आपल्याला मानसिक त्रास देत आहे. आपल्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कुठंतरी ते बळी ठरत आहे. याच्यामुळं स्वतःपाशी आपल्या जवळ जी गोष्टी आहेत त्या गोष्टींचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्या. तुमच्याकडे ती एक गाडी आहे तर त्या गाडीचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्या. दुसरी गाडी घेण्याच्या नादात पहिल्या गाडीचा आनंद घेण्याचा तुम्ही टाळून देता. मित्रांनो, आपण ज्या ठिकाणी आहात, ज्या क्षेत्रात आहात, ज्या पदावरती आहात, त्या पदाचा आणि त्या स्थितीचा तुम्ही आनंद घ्या. पळत्याच्या पाठीमागं लागून आपण क्षणभंगुरासारखं जीवन जगू नका. कारण क्षणभंगुरासारखं जीवन हे क्षणभंगुरच असतं, ते क्षणात नाहीसं होतं. दुसऱ्यांबरोबर आपलं स्वतःचं कंपॅरिझन करणे म्हणजे स्वतःची व्हॅल्यू कमी करून घेणे. मित्रांनो, स्वतःला सेल्फ रिस्पेक्ट द्या, स्वतःला स्पेशल समजा. आणि स्वतःला एकदा स्पेशल समजलं की तुम्ही दुसऱ्याबरोबर कंपॅरिझन करण्याचं टाळाल आणि याचा फायदा असा होईल की तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये, तुमच्या नोकरीमध्ये किंवा तुमच्या संसारामध्ये तुम्ही सुखी राहाल, याचा फायदा होईल. तर आता ज्यावेळेस तुम्ही टेन्शन घ्याल त्यावेळेस एक विचार करा की ज्या गोष्टीचं मी टेन्शन घेत आहे ती गोष्ट कुणामुळे निर्माण झाली. एखादी अपेक्षा पूर्ण झाली नाही म्हणून, किंवा माझ्यावरती जास्त कामाचा त्रास आहे म्हणून, किंवा अजून मी जास्त एखाद्या गोष्टीचा अतिविचार करत आहे म्हणून, किंवा मला काहीतरी दिखावापणा करण्याची गरज आहे, किंवा मला कोणाला तर काहीतरी माझं कंपॅरिझन कोणाबरोबर करणार आहे. ह्या प्रत्येक गोष्टींचा तुम्ही थोडासा विचार करा आणि त्या गोष्टीच्या रिलेटेड तुम्ही त्याच्यावरती उपाय शोधा. मित्रांनो, मानसिक त्रास हा बऱ्यापैकी आपण स्वतः निर्माण करून घेतलेला असतोय. जोपर्यंत आपलं मन दुसऱ्याला परमिशन देत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही मानसिक त्रास देऊ शकत नाही. त्याच्यामुळं माझं स्वतःचं एक वैयक्तिक मत असं आहे की या मानसिक त्रासातून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर तुम्ही एखादा छंद जोपासा किंवा अपेक्षा कमी करा. अपेक्षांचं ओझं कमी केलं तर तुमच्या मानसिक त्रासाचं ओझं पण कमी होईल. याच मानसिक त्रासामुळे तुमच्या शरीरावरती परिणाम होतो. एकदा का तुमच्या शरीरावरती परिणाम झाला की तुम्ही दवाखान्यात जाता. दवाखान्यात गेल्यानंतर पुन्हा तुम्हाला खर्च करावा लागतो. तोच खर्च भरून काढण्यासाठी पुन्हा तुम्हाला जास्त काम करावं लागतं. जास्त काम करावं लागल्यामुळे पुन्हा तणाव येतो आणि हे चक्र जे आहे हे चक्र असंच चालू राहतं. याच्यामुळं तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये थोडाफार चेंज करा. आपण जे आता जगतो आहे याच्यामध्ये थोडासा चेंज करा आणि आपल्या विचारांमध्ये सुद्धा थोडासा चेंज करा. मित्रांनो, आपल्याला जर मानसिक त्रास कमी करून निरोगी आणि आनंदी जगायचं असेल तर काय करावं लागेल याच्यावरती जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. लाईक करणं, सबस्क्राईब करणं हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. मित्रांनो, तुमची साथ सदैव माझ्याबरोबर राहो हीच अपेक्षा करतो. धन्यवाद.